हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यमी बाईट्स चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत वरणबट्टी. तर यासाठी मी घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ. यासाठी मी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. हा रवा यामध्ये ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या पिठामध्ये. तर यासाठी मी धने बडीशोपची पावडर घेतलेली आहे. त्याला भाजून पावडर बनवून घेतलेली आहे. अर्धा चमचा सोडा, ओवा, मीठ आणि हळद घेतलेलं आहे. यासाठी मी तेलाचं मोहन करून घेणार आहे. यासाठी तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे. पिठामध्ये मी मीठ टाकलेलं आहे व आपण तापवून घेतलेलं तेल यामध्ये टाकायचं आहे. तर हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. तर हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण घेतलेले हे ओवा, सोडा, हळद, धने आणि बडीशोप पावडर मिक्स करून घेणार आहोत. हवं तेवढं पाणी घालून आपण याची कणिक मळून घेणार आहोत. जसं चपातीला पीठ लागतं तशी आपण कणिक मळून घेतलेली आहे. तोपर्यंत इकडे मी डाळ शिजायला ठेवलेली आहे तुरीची. तर घोटलेली वांगीची भाजी बनवण्यासाठी मी वांगी घेतलेले आहेत. याला व्यवस्थित कट करून पाण्यामध्ये स्वच्छ मी धुवून घेणार आहे. तर या भाजीसाठी मी घेणार आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं याची पेस्ट बनवून घेणार आहे. त्याची पेस्ट बनवून तयार आहे. कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे. यामध्ये मी मोहरी, जिरे आणि आपण जो आलं लसूण मिरचीचा जो पेस्ट बनवून घेतलेली ती यामध्ये टाकलेली आहे. हळद आणि धनेपूडही टाकायची आहे. तर आता मी कट केलेले वांगे टाकलेले आहेत. हे छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर हे वांगे शिजण्यासाठी मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. चवीनुसार मीठ. याच्या आपल्याला कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरला 2 शिट्ट्या करून घेतोय. तोपर्यंत इकडे मी पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत बट्ट्यांसाठी. स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे. या जाळीवरती आपण वाफवून घेणार आहोत. यासाठी मी याला तेल लावून घेत आहे. तर स्टीमरमधलं पाणी गरम झालेलं आहे. यावरती ही जाळी ठेवून हे बनवलेले गोळे आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. तर 15 ते 20 मिनिट हे गोळे आपण वाफवून घेणार आहोत. तोपर्यंत आपले वांगे शिजून झालेले आहेत. याला आपण विस्करच्या साहाय्याने घोटून घेणार आहोत. तर बघू शकताय छान घोटून घेतलेलं आहे. तर तयार आहे आपली घोटलेली वांग्याची भाजी. तोपर्यंत 15 मिनिट झालेले आहेत. आपण चेक करूया वाफवून झालं आहे की नाही. तर यासाठी मी चाकू घेतलेला आहे. यामध्ये मी या पद्धतीने घातलं आहे. तर पीठ चिकटत आहे. तर आणखीन 5 मिनिट वाफवून घेऊ. 5 मिनिटानंतर आणखीन एकदा चेक करू. तर बघू शकता चाकू क्लीन निघाला आहे. म्हणजे आपल्या बट्ट्यासाठीचे गोळे बनवले ते वाफवून झालेले आहेत. त्याला काढून थंड करून याला कट करून घेणार आहोत. तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला. तर या पद्धतीने मी कट करून घेणार आहे सर्व बट्ट्या. तर बघू शकता बट्ट्याला छान जाळी पडलेली आहे. तर या पद्धतीने मी सर्व गोळे कट करून घेणार आहे. तोपर्यंत आपलं तेलही गरम होत आहे. तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये या बट्ट्या तळण्यासाठी सोडून द्यायच्या आहेत. ते करपूस लाल रंगापर्यंत बट्ट्या आपण तळून घेणार आहोत. तर बघू शकताय बट्ट्यांना छान लाल रंग आलेला आहे. तर या पद्धतीने मी सर्व बट्ट्या तळून घेतल्या आहेत. वरणही आपलं शिजवून झालेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हवं तेवढं पाणी घालून उकळी आणायची आहे याला. तर आपली वरणबट्टी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.